सो चला आज बघायचं आहे इस्केप वेलोसिटी. सो इस्केप वेलोसिटी जसं की काल सांगितलं होतं, इस्केप वेलोसिटी एक अशी वेलोसिटी असते की जी एखाद्या ऑब्जेक्टला तिच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या झोनमधून बाहेर काढण्यासाठी इम्पॉर्टंट असते किंवा ती गरजेची असते. आता कुठला पण ऑब्जेक्ट ज्या वेळेस मला एका पर्टिक्युलर हाईटवरती न्यायचं आहे त्यावेळेस मला दोन वेलोसिटीज दिसतात. पहिली वेलोसिटी म्हणजे कोणती? इनिशियल वेलोसिटी. दुसरी वेलोसिटी कोणती? फायनल वेलोसिटी. कन्सिडर करा एक सरफेस आहे, या सरफेस वरती एक टॉवर आहे, त्या टॉवर वरती बी पोझिशन आहे आणि खाली कोणती पोझिशन आहे? ए पोझिशन आहे. या ए पोझिशन वरतून मला बी पोझिशन वरती काय करायचं? एक बॉल सेंड करायचा. ठीक आहे, ए पोझिशन वरतून मला बी पोझिशन वरती एक बॉल सेंड करायचा. मग आता मला एक गोष्ट सांगा, ज्यावेळेस मी बॉल फेकल त्यावेळेस तो बी पोझिशन वरती थांबून स्टेबल होणार आहे, बी पोझिशन वरती जाऊन तो थांबणार आहे. ती झाली त्याची फायनल वेलोसिटी. कोणती वेलोसिटी? पण मला पर्टिक्युलरली ए वरतून बी वरती जेव्हा बॉल पाठवायचा आहे तेवढी हाईट मला रिच करायची. सरफेस पासून मला इथपर्यंतची हाईट काय करायची? बी पोझिशन पर्यंतची रिच करायची. त्यासाठी मला काय लागणार आहे? इनिशियल वेलोसिटी. जर का मी ढिल्ल्या हाताने बॉल फेकला तर तो वरती जाईल का? नाही. किंवा त्या हाईट पर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेलोसिटीच्या कमी वेलोसिटीने जर का मी बॉल फेकला तर तो बॉल त्या हाईट पर्यंत जाईल का? नाही जाणार. तर मला इथं जो यू असणार आहे तो काय असणार आहे? अकॉर्डिंग टू द हाईट आपल्याला तो यू काय करणार आहे किंवा इनिशियल वेलोसिटी काय करणार आहे? ऍडजस्ट करावी लागणार आहे. मग याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्ट पर्टिक्युलर हाईटला जेव्हा रीच करते त्यावेळेस ती गोष्ट इनिशियल वेलोसिटीवरती डिपेंडेंट असते. म्हणजे जर का त्या गोष्टीला कुठेतरी जायचंय किंवा कोणतरी पर्टिक्युलर हाईटवरती पोहोचायचंय त्यावेळेस ती कशावरती डिपेंडेंट राहील? इनिशियल वेलोसिटीवरती डिपेंडेंट राहील. बरोबर. मग हायर द इनिशियल वेलोसिटी हायर द ऑब्जेक्ट रीच देअर हाईट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जी हाईट रीच करतोय ती जर का आणखीन वरती पाठवायची असेल किंवा एखाद्या ऑब्जेक्टला आणखीन हाईट वरती पाठवायचं असेल तर आपल्याला इनिशियल वेलोसिटी कशी लागेल? खूप जास्त लागेल. समजते? म्हणजे इनिशियल वेलोसिटी इट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हाईट असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर सर हे कशाच्या बेसिसवरती म्हणू शकतो? कोणत्या बेसिसवरती आपण म्हणू शकतो की इनिशियल वेलोसिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते हाईटच्या? तर याच्या बेसिसच्या मागे कारण आहेत न्यूटन थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. कोणतं इक्वेशन? थर्ड इक्वेशन. थर्ड इक्वेशन काय सांगतं आपल्याला? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे. आता कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक पॉइंट मी नोट डाऊन केला होता की व्हेन अन ऑब्जेक्ट इज मूव्ह अपोज टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यावेळेस आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय घेतो? निगेटिव्ह. का निगेटिव्ह? कारण की ते होणारं ऍक्सेलरेशन किंवा होणारं मोशन अपोज आहे कोणाच्या? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या. कारण की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं मिनिंग काय आहे? एखादा ऑब्जेक्ट ऍक्सेलरेट होतोय किंवा एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये येतोय. कशामुळे येतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. कशामुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. मग जर का तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे मोशन मध्ये येतोय इन द सेन्स त्याची व्हॅल्यू काय असेल? पॉझिटिव्ह असेल. बट जर का तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट मध्ये मोशन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट. सर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट म्हणजे कसं की हा सरफेस आहे, ऑब्जेक्ट ज्यावेळेस वरतून खाली येतो त्यावेळेस तो अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स येतो. बरोबर. तर इथे अशा कंडिशन मध्ये काय असेल? पॉझिटिव्ह जी असेल. बरोबर. बट आता काय की आपण कुठून कुठे चाललोय? आपण खालून वरती चाललोय म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट आपण चाललेलो आहे. मग इथे जी ची व्हॅल्यू काय येईल? निगेटिव्ह. समजतंय? कळतंय? ओके. तर ह्यावेळेस मला सांगा या थर्ड इक्वेशन मध्ये व्ही ची व्हॅल्यू काय येईल? फायनल वेलोसिटी काय असणार आहे आपली? 0 असणार आहे. कशामुळे 0 असणार आहे? कारण की तो ऑब्जेक्ट पर्टिक्युलर हाईट वरती पोहोचल्यानंतर स्टेबल होणार आहे. काय होणार आहे? स्टेबल. म्हणून व्ही ची व्हॅल्यू काय असेल? 0 इज इक्वल टू यू काहीतरी असेल प्लस 2 इंटू मायनस जी इंटू एस. बरोबर आहे स्टेटमेंट? कारण की ऑब्जेक्ट सरफेस पासून वरती चालला ना. मग आता इथं ऍक्सेलरेशन कन्वर्ट होणार ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये, पण साइन काय येणार? निगेटिव्ह. का? कारण की तो ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट मध्ये चाललंय. कसं चाललंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अपोजिट. मग आता स्टेटमेंट काय बनलं? 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2gs बनलं. सिंपल आहे. ओके. तर मग आता मला एक गोष्ट सांगा, हा 0 दशाला तसा रे. सिंपल मॅथमॅटिक्स करू. एस एका साईडला आणू इज इक्वल टू यू स्क्वेअर दशाला तसा, निगेटिव्हचं साईन दशाला तसं, खाली काही 2g. समजतंय? कळालं इथपर्यंत?
व्यवस्थित? ठीक आहे. हा झाला तुमचा हाईट मेजर करण्याचा अकॉर्डिंग टू द न्यूटन थर्ड इक्वेशन फॉर्म्युला. बरोबर, इथपर्यंत कळालं? ओके. मग सर याचा मिनिंग काय होतो? याचा मिनिंग असा होतो, एस म्हणजे काय? डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द यू म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी. आणि आपण पहिल्यापासून काय सांगतोय की एखादा ऑब्जेक्ट जर का पर्टिक्युलर हाईट रीच करत असेल तर तो कशाच्या बेसिसवरती करतो? इनिशियल व्हेलॉसिटीच्या बेसिसवरती करतो. समजतंय का? इनिशियल व्हेलॉसिटीच्या बेसिसवरती करतोय, कळतंय? ओके. आता इथं तुम्हाला काय करायचंय की सर आता आपण गोष्ट करतोय अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची. कशाच्या? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सची. लक्षात ठेवा, सपोज मी जर कन्सिडर केलं, हे करू देतो, मी जर का कन्सिडर केलं की माझी अर्थ आहे, जी की माझीच आहे, ही अशी अर्थ आहे. ओके. अर्थच्या एका पर्टिक्युलर हाईट पर्यंत एक असा झोन बनलेला आहे की जिथपर्यंत अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतं? वर्क करतं. ठीक आहे. कन्सिडर करा की इथपर्यंत अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करत असेल? वर्क करत असेल. तर मला माझं स्पेसशिप किंवा काय म्हणता येईल त्याला, स्वतःला जर का कुठं अंतराळामध्ये जायचं असेल तर मला ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या झोनला काय करावं लागेल? तोडून बाहेर जावं लागेल. ठीक आहे. मग इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे ही की हे जे झोन इथं बनलेला आहे अर्थचा, ह्या अर्थच्या झोन मध्ये बाहेर जायचंय मला. ह्या अर्थच्या झोन पासून अशा ठिकाणी जायचंय की जिथं गेल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स माझ्यावरती वर्क करणार नाही. अशी व्हेलॉसिटी मला जी लागेल. आता मला एका पर्टिक्युलर हाईटला जायचंय. कुठे जायचंय? ही एक हाईटच झाली, एका पर्टिक्युलर हाईटला जायचंय. मग ज्यावेळेस मला एखाद्या पर्टिक्युलर हाईटला जायचं असेल तर मला कोणती व्हेलॉसिटी जास्त पाहिजे? इनिशियल व्हेलॉसिटी. मग ही अशी इनिशियल व्हेलॉसिटी की जी मला मदत करते अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल झोन पासून बाहेर जाण्यासाठी. अशा व्हेलॉसिटीला काय म्हणतो आपण? इस्केप व्हेलॉसिटी. डेफिनेशन काय? द ऑब्जेक्ट इज एबल टू ओव्हरकम द डाउनवर्ड पुल. डाउनवर्ड पुल म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द डाउनवर्ड पुल बाय द अर्थ अँड कॅन इस्केप द अर्थ फॉर एव्हर. इस्केप द अर्थ फॉर एव्हर म्हणजे अर्थचा झोन सोडून कम्प्लिटली निघून जायचं. समजतंय? इस्केप द अर्थ फॉर एव्हर अँड विल नॉट फॉल बॅक म्हणजे अशा पॉइंटला जाऊन थांबायचं की जिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अफेक्ट करणार नाही. अशा पॉइंटला जेव्हा तुम्ही जाऊन थांबाल आणि ज्या व्हेलॉसिटीच्या मदतीने थांबाल त्या व्हेलॉसिटीला काय म्हटलं जातं? इस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे इस्केप व्हेलॉसिटी इज नन अदर दॅन इनिशियल व्हेलॉसिटी. एक अशी इनिशियल व्हेलॉसिटी लागते की जी व्हेलॉसिटी मला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल झोनच्या बाहेर नेऊन सोडते. त्या इनिशियल व्हेलॉसिटीचं नाव काय? इस्केप व्हेलॉसिटी. समजतंय आता? आता कळतं इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? सिंपल डेफिनेशन आहे. द ऑब्जेक्ट इज एबल टू ओव्हरकम. ऑब्जेक्ट हा एबल आहे टू ओव्हरकम. ओव्हरकम म्हणजे निघून जाण्यासाठी. द डाउनवर्ड पुल बाय द अर्थ. डाउनवर्ड पुल बाय द अर्थचा मिनिंग काय असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. अँड इस्केप द अर्थ फॉर एव्हर. अर्थला इस्केप करायचं म्हणजे अर्थला सोडून द्यायचं, तोंड काळा करायचं पृथ्वीपासून डायरेक्टली. अँड विल नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ बाय पर्टिक्युलर इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे एका पर्टिक्युलर इनिशियल व्हेलॉसिटीच्या मदतीने एखादा ऑब्जेक्ट जर का अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या झोन मधून बाहेर निघून जात असेल तर त्या इनिशियल व्हेलॉसिटीला इस्केप व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. समजलं? कळालं इथपर्यंत? कशाच्या बेसिसवरती आपण इनिशियल व्हेलॉसिटी हाईट डिपेंड करतो? न्यूटन थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आपण बघितल्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये फायनल व्हेलॉसिटी आपली काय असते? 0 असते. नंतर आपण ऍक्सेलरेशन कशाने कन्वर्ट केलं? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण ऑब्जेक्टचं मोशन हे अपोजिट टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स होते म्हणून जी ची व्हॅल्यू आपण कशी घेतली? निगेटिव्ह मध्ये घेतली. आणि त्याच्या बेसिसवरती आपला फॉर्म्युला आला जो की सांगत होता हाईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इनिशियल व्हेलॉसिटी. समजतं इथपर्यंत? व्यवस्थित? हे लिहा, हे कम्प्लीट लिहा. तर आता इस्केप व्हेलॉसिटीचं इक्वेशनच कोणाला समजलं नव्हतं काल, बरोबर? आता आज नीट समजून घ्या काय इक्वेशन आहे. मी परत 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 सांगेल, तसं काही विषय नाही. दात ते काय, ते दात साफ नका करू बोटांनी, ते दातात काही पण मळ असतो आणि तू उलट डाव्या हाताने ते मळ साफ करते म्हणजे किती ते. कन्सिडर करा ऑब्जेक्ट हॅव्हिंग मास इज इक्वल टू एम. म्हणजे ऑब्जेक्टचा मास किती आहे? स्मॉल एम. ठीक आहे. आता इथे दोन कंडिशन आपण बघितल्या होत्या. दोन कंडिशन कोणत्या होत्या? पहिली कंडिशन होती ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आणि दुसरी कंडिशन होती ऍट द इन्फिनाइट डिस्टन्स.
म्हणजे एक कंडिशन बघितली होती आपण अर्थच्या सरफेस वरतीची, आणि दुसरी कंडिशन बघितली होती अर्थ पासून खूप जास्त डिस्टन्स वरची. समजते? तर आपण पहिली कंडिशन घेऊन जाऊ. ऑन द सरफेस ऑफ अर्थ दोन एनर्जीज कॅल्क्युलेट केल्या होत्या. पहिली एनर्जी कोणती होती? पोटेन्शियल एनर्जी, जी किती होती? जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर, निगेटिव्ह मध्ये. कॅपिटल जी म्हणजे काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल एम म्हणजे काय? मास ऑफ अर्थ. स्मॉल एम म्हणजे काय? मास ऑफ ऑब्जेक्ट. आणि कॅपिटल आर म्हणजे काय? रेडियस ऑफ द अर्थ. डिस्टन्स काय? रेडियस पर्यंतच आहे, कारण की जो ऑब्जेक्ट आपण ठेवलेला आहे कुठे ठेवलेला आहे? सरफेस वरती ठेवलेला आहे. म्हणजे सेंटर ऑफ मास पासून सरफेस पर्यंतचं डिस्टन्स म्हणजेच काय? रेडियस ऑफ अर्थ. समजते इथपर्यंत? ठीक आहे. नेक्स्ट आपण एनर्जी बघितली होती कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी काय होती? हाफ एम व्ही स्क्वेअर. आता ही जी वेलोसिटी असणार आहे ही कोणती वेलोसिटी असणार आहे? इस्केप वेलोसिटी. कोणती? म्हणजे मी याला काय म्हणेल? व्ही इस्केप. ESC ने आपण काय करतो? त्याला डिनोट करतो. हे झालं ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वरचं नोटेशन. सेकंड आहे ऍट इन्फानाइट डिस्टन्स. इन्फानाइटचं मिनिंग काय आहे? अनलिमिटेड. मग आता त्याच्यामध्ये पण पहिले काय येईल? पोटेन्शियल एनर्जी येईल. पोटेन्शियल एनर्जी किती असेल रे? जी कॅपिटल एम स्मॉल एम. आता इथे डिस्टन्स किती येईल? इन्फानाइट. कारण की आपण काय म्हणलेलं आहे? ऑब्जेक्ट कुठे? इन्फानाइट डिस्टन्स वरती. मग डिस्टन्स किती आपल्याला माहिती आहे का? नाही. म्हणून आपण काय केलं? इन्फानाइट केलं, जे की असेल निगेटिव्ह मध्ये. आता एखाद्या संख्येला जर का इन्फानाइटने डिवाइड केलं तर उत्तर काय येतं? 0. कधी पण लक्षात ठेवा, एखाद्या संख्येला जर का आपण इन्फानाइटने डिवाइड केलं तर उत्तर काय येतं? 0. नेक्स्ट कोणती एनर्जी येईल? कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी ऍट इन्फानाइट डिस्टन्स ऑलरेडी किती असते? 0. समजलं इथपर्यंत? या सगळ्या इक्वेशन मध्ये कोणाला काही डाऊट? पहिले काय केलं आपण? ऑब्जेक्टचं मास घेतलं जे की होतं m. ठीक आहे. दोन कंडिशन बघितल्या. पहिली कंडिशन होती इफ द ऑब्जेक्ट ऑन द सरफेस, आणि सेकंड होती इफ द ऑब्जेक्ट इज इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. जांभळ्या तोंडाच्या काय जांभळ्या देऊ लागले? सेकंड कंडिशन होते. तर आपण काय केलं? ऑन द सरफेस ऑफ अर्थला E1 कन्सिडर करा. म्हणजे ही झाली पहिली एनर्जी, ज्याच्यामध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीचं ऍडिशन करणार आहे. तर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? -GMM/r, ज्याच्यामध्ये कॅपिटल जी काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल M काय? मास ऑफ अर्थ. स्मॉल m काय? मास ऑफ ऑब्जेक्ट. कॅपिटल R काय? रेडियस ऑफ द अर्थ. कायनेटिक एनर्जी बघितली. कायनेटिक एनर्जी मध्ये M काय? मास ऑफ ऑब्जेक्ट. आणि V काय? इस्केप वेलोसिटी, जी की आपल्याला इनिशियल आहे. ठीक आहे. नंतर काय बघितलं आपण? इन्फानाइट डिस्टन्सला आपण कन्सिडर केलं E2. काय कन्सिडर केलं? E2. आता E2 मध्ये पोटेन्शियल एनर्जी आपण घेतली -GMM/इन्फानाइट, कारण की आपल्याला डिस्टन्स माहिती आहे का? नाही माहिती. म्हणून सर आपण काय घेतलं? इन्फानाइट घेतलं. आणि आपण ज्यावेळेस युनिव्हर्सल पोटेन्शियल एनर्जी बघत होतो, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की जर का एखादा ऑब्जेक्ट खूप दूर असेल तर त्याच्यावरती अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे लागणारी पोटेन्शियल एनर्जी नसते. मी बोललो होतो की नाही तुम्हाला? मग इथं पोटेन्शियल एनर्जी नसते. इन द सेन्स पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? 0 असणार आहे. ऑलरेडी इन्फानाइट डिस्टन्स वरती पोटेन्शियल एनर्जी किती असते? 0 असते. नेक्स्ट कायनेटिक एनर्जी ऑलरेडी किती आहे? 0 आहे. मग आता काय करायचंय? बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जीच्या मदतीने आपण काय करतो की आपण सांगतो एनर्जी 1 इज इक्वल टू एनर्जी 2. ठीक आहे. मग आता एनर्जी 1 काय मित्रांनो? -G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय R प्लस हाफ mv स्क्वेअर. कळालं इथपर्यंत? आणि एनर्जी 2 काय? 0. ऑलरेडी किती डिनोट झाली आपली? 0. मग आता इथं इक्वेशन घ्या
जी एम एम अपॉन आर, ज्याच्यामध्ये जी काय आपलं, नंतर कॅपिटल एम काय, स्मॉल एम, आर, कायनेटिक एनर्जी मध्ये हे एम काय डिनोट करतं, आणि ही वेलोसिटी इस्केप वेलोसिटी. मग आता हे 0 आहे. आता काय करणार मी, मायनस जी एम एम अपॉन आर हा पूर्ण फॅक्टर ज्यावेळेस इकडे जाईल तो कशामध्ये जाईल, मायनस हाफ एम व्ही स्क्वेअर मध्ये. समजलं? सिंपल मॅथमॅटिक्स आहे. हा निगेटिव्ह साईन आणि हा निगेटिव्ह साईन कॅन्सल आउट होऊन जाईल. ठीक आहे. मग याला मी असं लिहू शकतो, हाफ एम व्ही स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर. इथपर्यंत क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट इथे नाही? मग आता मी काय केलं, हा मास कट केला, हा मास कट केला. का? कारण की दोन्ही मासेस कसे आहेत, सारखे आहेत. कसे आहेत? सारखे. मग माझ्याकडे इक्वेशन काय आलं, हाफ व्ही स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम डिवायडेड बाय कॅपिटल आर. इथपर्यंत क्लिअर आहे? आता हा जो 2 आहे हा इकडे कशामध्ये, डिव्हिजन मध्ये, इकडे गेल्यानंतर कशामध्ये, मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2g कॅपिटल एम डिवायडेड बाय आर. आला इथपर्यंत? ओके. आता आपण काय करतो, हे जे स्क्वेअरचं सिम्बॉल आहे ते कट करण्यासाठी आपण काय करतो, समोरच्या व्हॅल्यूला अंडर स्क्वेअर रूट मध्ये टाकतो. म्हणजे हे किती काय झालं, स्क्वेअर रूट ऑफ 2gm अपॉन आर. आता इथलची स्टेप कोणालाच लवकर समजत नाही. इथं फक्त आपण काय केलेलं आहे, मल्टिप्लाय बोथ बाय आर. आपण ही जी साइड आहे स्क्वेअर रूट वाली तिला काय करतो, आर ने काय करतो, मल्टिप्लाय करतो. आता का करतो, नीट लक्ष द्या. इथे व्ही इज इक्वल टू जर का आर ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येईल, 2gm कॅपिटल आर डिवायडेड बाय आर चा स्क्वेअर. बरोबर? खाली पण आर आहे आणि ज्यावेळेस आपण आर ने मल्टिप्लाय करू त्यावेळेस काय येईल, आर चा स्क्वेअर आहे. आता नीट लक्ष द्या, जीएम अपॉन आर स्क्वेअर हा ही व्हॅल्यू कशाची आपली, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची. जीएम अपॉन आर स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय बघितला होता आपण, जीएम अपॉन आर स्क्वेअर. मग आता इथं काय झालं, व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gr. कारण की ही व्हॅल्यू रिप्लेस केली आपण कशाने, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने. कारण की आपण ज्यावेळेस ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी शिकत होतो त्यावेळेस आपण बघितलं होतं, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिपेंड अपॉन द फॅक्टर ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, मास ऑफ द अर्थ अँड रेडियस ऑफ द अर्थ. तर तो फॉर्म्युला काय बनला होता आपला, जीएम अपॉन आर स्क्वेअर. मग तो फॉर्म्युला आपण इथं काय केला, अप्लाय केला. आता कळालं आपण आर ने का मल्टिप्लाय केलं, समजलं? ठीक आहे. आता इथं बघा, ही जी व्हॅल्यू येते ही अप्रॉक्सिमेट समजा वरती लिहितो की किती आहे, 2 इंटू जी ची व्हॅल्यू किती आहे, 9.8 इंटू रेडियस काय आहे, 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6. बरोबर? इतकी व्हॅल्यू आहे. तर अप्रॉक्सिमेट याचं उत्तर येतं v इज इक्वल टू 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे मला एखादी गोष्ट 11.2 किलोमीटर पर सेकंडनी फेकावं लागेल तेव्हा मी काय करेल, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मधून काय करेल, बाहेर पडेल. समजलं इथपर्यंत? पहिले आपण काय केलं, आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी शिकायची, म्हणजे त्या अर्थाने आपल्याला काय करायचं, इस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला काढायचा होता. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी मध्ये आपल्याला 2 एनर्जीज पाहिजे असतात. मग 2 केसेस असतील इथं. पहिली केस काय असेल, द ऑब्जेक्ट ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ, आणि एक असेल ऑब्जेक्ट इन्फानाइट फ्रॉम द अर्थ. म्हणजे एक आहे सरफेस वरती, एक आहे इन्फानाइट वरती. मग आता आपण काय केलं, पहिले ऑन द सर्फेस ऑफ अर्थ वरची व्हॅल्यू तयार करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये आपल्या 2 एनर्जी येतात. पोटेन्शियल एनर्जी आली जी की होती मायनस GMM अपॉन आर. जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ अर्थ, स्मॉल एम म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. कायनेटिक एनर्जी बघितली जी की होती हाफ mv स्क्वेअर. ओके. नंतर इन्फानाइट डिस्टन्स वरती बघितलं पोटेन्शियल एनर्जी मायनस GMM अपॉन, इथं आर घेतला का आपण, काय घेतलं, इन्फानाइटचं सिम्बॉल घेतलं. काय इन्फानाइटचं सिम्बॉल घेतलं आपण, कारण की ऑब्जेक्ट जो आहे तो ऑलरेडी कशावरती आपला, इन्फानाइट डिस्टन्स वरती. मग इन्फानाइट डिस्टन्स वरती असल्यामुळे त्याच्यावरती पोटेन्शियल एनर्जी किती असेल, 0. कायनेटिक एनर्जी किती असेल, 0. बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी E1 इज इक्वल टू E2. बरोबर? पहिली एनर्जी दुसऱ्या एनर्जीच्या बरोबर आहे.
नंतर आपण त्या दोघांचे इक्वेशन मध्ये रूपांतर केलं. इक्वेशन मध्ये रूपांतर केलं तसं सिंपल मॅथमॅटिक्स आहे. इकडची जी व्हॅल्यू ती हाफ एम बी स्क्वेअर तिकडे जाऊन निगेटिव्ह मध्ये गेली, दोघांवरचे निगेटिव्ह सिम्बॉल कट झाले, हाफ एम बी स्क्वेअर इकडे आणला, जी एम एम आपण तिकडे मग मास दोन्हीकडे कसं होतं सेम होतं. जे की ऑब्जेक्टचं मास आहे आपण काय केलं कॅन्सल आउट करून टाकलं, आपल्याकडे व्हॅल्यू उरली हाफ व्ही स्क्वेअर, इकडे उरली जी कॅपिटल एम अपॉन कॅपिटल आर. मग इकडचा 2 जो डिनोमिनेटर मध्ये होता तिकडे गेल्यानंतर न्यूमिनेटर मध्ये गेला मल्टिप्लिकेशन मध्ये, मग मल्टिप्लाय केलं. मग बोथ साइडला आपण काय केलं की आपण आर नी मल्टिप्लाय केलं. का आर नी मल्टिप्लाय केलं? कारण की आपल्याला इथं काय आणायचं होता आर स्क्वेअर आणायचा होता. मग आर स्क्वेअर आणल्यानंतर आपण बघितलं होतं की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय होता, स्मॉल जी इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. मग जी एम अपॉन आर स्क्वेअर आपण काय केलं कॅन्सल आउट केलं, त्याच्या जागी रिप्लेस आपण काय केलं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं सिम्बॉल. मग आपल्याला माहिती आहे अंडर रूट मध्ये 2 आहे, जी ची व्हॅल्यू किती आहे 9.8 इंटू रेडियस ऑफ वर्क किती आहे 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6. मग ह्याची कॅल्क्युलेशन किती येते 11.2 किलोमीटर पर सेकंड. समजलं इथपर्यंत? याच्यामध्ये आता कोणाला डाऊट घेऊन